शेवटी तेच आहे. आणि म्हणून मन काय होतं ते थांबतं, त्याला प्रचिती म्हणतात. म्हणून आपल्या मध्ये झालेला बदल प्रचितीनं बघायचा आणि प्रचितीनंच या जगाला बघायचं आणि प्रचितीनं देवाला ओळखायचं. परमेश्वरास ओळखले आपण कोणास कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. परमेश्वराला ओळखलं पाहिजे, आपण कोण आहे हे कळालं पाहिजे. आणि आत्मनिवेदन भक्ती त्या ठिकाणी केली पाहिजे, याला प्रचिती त्या ठिकाणी म्हणतात. आणि प्रचिती नाही आला तर परमार्थ त्या ठिकाणी काय होतो, व्यर्थ जातो. हे परमार्थाचे वर्म लटके बोले तो आगम, लटके मानितो आगम आगम यथार्थ जाण. हे लटकं समजू नका बघा, हे वर्म आहे वर्म. आणि जर वर्म हाताला आलं नाही तर सगळं त्या ठिकाणी काय आहे, व्यर्थ आहे. वर्म नाही कळालं, सगळे हट आणि काय होते मग प्रचिती होते. पण वर्म लक्षात आलं की सगळं व्यवस्थित होत असतं. कोणत्या गोष्टीचं थोडंफार त्या ठिकाणी काय असतं तर वर्म असतं. ज्याला वर्म माहिती आहे त्याला त्या ठिकाणी काही खूप काही सायास करायची गरज लागत नाही. वर्म माहीत नसल्यानंतर मात्र त्या ठिकाणी फजिती होत असते. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनता नकळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा तू जानसी. म्हणून ही सत्तेची बोलले कार्य असत पाहिजे ओळखले, माया भावाचे सोडिले पाहिजे मूळ. आतेची पुढे निरूपण बोलिलेचे बोलिले प्रमाण, आणि श्रोती व्हावे सावधान दाखवलेची गाठ. श्रोत्यांनी सावधान त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी प्रचिती काय केली काय पाहिजे, प्रचिती ही समजावून घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं प्रचिती निरूपणाचा समास आपण या ठिकाणी घेतला आहे. परत पुरुष प्रकृतीचा समास या ठिकाणी समर्थ आपल्याला समजावून सांगतात. दशक 10वा, समास 9वा, पुरुष प्रकृती नाम. श्रीराम समर्थ श्रीराम. आकाशी वायू झाला निर्माण, तैसी त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम. वटबीजी असे वाढ, वरून पाहता नदिसे झाड. नाना वृक्षाचे झुंबाड, तुझापासून होते श्रीराम. त्यांचे बीजरूप मूळ माया, विस्तार झाला केतोनिया. तेच स्वरूप सोडूनिया परे पाहावे श्रीराम. तेथे दोन्ही भेद दिसती, लेखे पाहावी प्रचिती. निश्चय ते चंचल स्थिती, तेची वायू श्रीराम. यामध्ये जाणीव कळा, जगत ज्योतीचा जिवाळा. वायू जाणून मिळवली मेळा, मूळ माया बोलते श्रीराम. सरिता म्हणता बायको भाषे, येथे पाहता पाणी चासे. लेखी हो समजा तैसे, मूळ मायेशी श्रीराम. वायू जाणीव जगज्योती, तयास मूळ माया म्हणती. पुरुष आणि प्रकृती याचेची नाव श्रीराम. वायू म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेची नाव श्रीराम. वायूमध्ये जाणीव विशेष, प्रकृतीमध्ये पुरुष. या गोष्टीचा विश्वास धरला पाहिजे श्रीराम. वायू शक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर. लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे श्रीराम. वायूमध्ये जाणीव गुण, तेच ईश्वराचे लक्षण. तयापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम. तया गुणामध्ये सत्वगुण, त्याचा देधारी आपण विष्णू जाणा श्रीराम. त्याच्या अंशी जग झाले, ऐसे भगवद्गीता बोले. गुंतले तेचे उगवले, विचार पाहता श्रीराम. एक जाणीव वाटली, प्राणी मात्रा विभागली. जाण जाणो वाचविली, सर्वत्र काया श्रीराम. त्याचे नाव जगत ज्योती, प्राणी मात्र तिचे निजिती. याची रोकडी प्रचिती, प्रत्यक्ष पाहावी श्रीराम. पक्षी श्वापद किडा मुंगी, कोण एक प्राणी जगी. जाणीव केले त्याच्या अंगी निरंतर श्रीराम. जाणूनी काया पडती, तेने गुणे वाचती. गळती आणि लपती, जाण जाणू श्रीराम. अवघा जगास वाचविती, ज्या प्राणी मरती. जेथील ते श्रीराम. मुळचे जाणीवेचा विकार, पुढे झाला विस्तार.
जैसे उदकाचे तुषार अनंतरेणु श्रीराम देवदेवता भूते विद्या मनोमय ख्याती आपल्या सामर्थ्य ते सृष्टीमध्ये फिरती श्रीराम सदा विचरती वायू सोबती ज्ञात्याशी संकल्पची असेना म्हणून त्याचेची बाळगवेना या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे श्रीराम अभ्यासले आत्मज्ञान सर्व कर्मा सवय खंडन हे रोकडी प्रचिती प्रमाण संदेह नाही श्रीराम ज्ञानी विन कर्म बिघडे येतो कदापि न घडे सद्गुण ज्ञान जोडे हे या घटित श्रीराम म्हणून सद्गुरु करावा संत संग शोधून धरावा तत्वविचार विवरावा अंतर्यामी श्रीराम तत्वे तत्व निर्शोन जाता आपलीच आपणची तत्वता अन्य भावे सार्थकता सहजची झाली श्रीराम ते वावगे व्यर्थ गेले म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे श्रीराम विचार पाहिले तो पुरुष आता तो पशु ऐसे वचने सर्वेसु काही बोलना श्रीराम कारणे तो पक्ष लागे म्हणून परंतु साधका निरूपणे साक्षात्कार श्रीराम श्रवण मनन निरध्यास करण्याची न लगे श्रीराम जय बोले शिष्य संवादे जय जय पुरुष प्रकृतीचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. अष्टधा गुणांनी युक्त ती प्रकृती आणि त्या ठिकाणी जो या देहामध्ये राहणारा जीव याला काय म्हटलेला आहे पुरुष म्हटलेला आहे. तर त्या ठिकाणी या दोघांचा संसार आहे पुरुष आणि प्रकृतीचा आणि त्याच्यामधून या जगताची काय झालेली आहे निर्मिती झालेली आहे. तर वायुशक्ती जी जाणारी अर्धनारी नटेश्वरी अर्धनारी नटेश्वर असणारा तो काही भगवान शंकर आहे म्हणजे माया आणि ब्रह्म तसं ईश्वर आणि त्या ठिकाणी माया तशी पुरुष आणि प्रकृती पुरुष म्हणजे ईश्वर आणि प्रकृती म्हणजे माया. माया म्हणजे नामरूपाने नटलेली तिला काय म्हणतात माया म्हणतात. हे नामरूप कसं आहे महाराज खोटं आहे आणि आस्ती भाती प्रिय हे काय आहे सत्य आहे. आस्ती भाती प्रिय हे ईश्वराचं रूप आहे. नाम आणि रूप हे त्या ठिकाणी काय आहे तर ते मायेचं रूप आहे. मग नाम आणि रूप कधी असतं कधी नसतं पण आस्ती भाती आणि प्रिय हे रूप आपलं नेहमी असतं. म्हणजे मी असावा असं आपल्याला कसं नेहमी वाटतं आस्ती भाती आणि आपण आपल्याला त्या ठिकाणी प्रिय असतो म्हणजे प्रिय असतो त्या ठिकाणी. आस्ती भाती आणि प्रिय हे नेहमी त्या ठिकाणी जे असतं ना त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वराचं रूप म्हणतात त्याला परमात्म्याचं रूप म्हणतात. आणि नाम आणि रूप काय आहे मायेचं रूप आहे. नाम कधी असतं कधी नसतं. नाम म्हणजे काय तर त्या ठिकाणी नाव ठेवलेलं असतं. सरिता एखाद्या माणसाच्या बायकोचं नाव आहे सरिता. नदीचं पण नाव काय असतं मग सरिता असतं. ते नदीला पण काय म्हणतात सरिता म्हणतात. मग सरिता म्हटल्यानंतर त्याच्या ध्यानात काय येतं बायको येते. पण इथं जे सरिता शब्द वापरलेला असतो ते गाणं लावलेले थोडं बंद करते. सरिता त्या ठिकाणी इथं जे नाव घेतलेलं आहे ते नदीच्या रूपाने घेतलेलं आहे. नदी सरिता नावामध्ये काही नाही आणि म्हणून नाव त्या ठिकाणी ठेवलेलं असल्यामुळं ते कसं आहे खोटं आहे. इकडं सरिता बायको झाली पण तिकडं सरिता काय झालेली ती नदी त्या ठिकाणी झालेली आहे. नामामध्ये काय नाही. आता एखाद्याच्या पत्नीचं नाव कल्पना असते पण शास्त्रामध्ये कल्पनामध्ये संशय त्या ठिकाणी दोन्ही शब्द वापरले जातात. कल्पना त्याच्या डोक्यामध्ये आपली कल्पना येते आणि इकडं कल्पना म्हणजे त्या ठिकाणी काय येत असतो संशय त्या ठिकाणी येत असतो. हे जे नावं वगैरे असतात गंगा नाव आहे. एखादा गंगा नदीला म्हणतो परंतु त्याच्या बायकोचं नाव गंगा असल्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर काय उभा राहते त्याची गंगा त्या ठिकाणी उभा राहत असते. म्हणजे हे जे नावं असतात ना त्या ठिकाणी नावं बदलत राहतात आणि जे बदलत असतं ते मायेचं स्वरूप असतं. आता इथं नाव आपलं वेगळं आहे पण आपण तिकडं गेल्यानंतर बदलू शकतो ते नाव आणि रूपही माणसाचं काय होत असतं बदलत असतं.
बालपणाचं आपलं रूप वेगळं आहे, तरुणपणामध्ये आपण वेगळं रूप त्या ठिकाणी आलं, म्हातारपणामध्ये वेगळंच रूप त्या ठिकाणी येत असतं. रूपही माणसाचे काय होतात असतात, बदलत असतात. जे बदलतं ते मायेचं स्वरूप आहे, ते प्रकृतीचं स्वरूप आहे. का बरं बदलतं ते? कारण ते खोटं आहे म्हणून बदलतं. आणि जे बदलतच नाही तेच परमात्म्याचं स्वरूप आहे, ते आत्म्याचं काय आहे त्या ठिकाणी स्वरूप आहे. हे कशाने कळतं? विचाराने कळतं. विचारा वाचुनी न पविजे समाधान. मनुष्य विचार प्रधान जीवन माणसाचं आहे, आणि म्हणून विचार केल्याशिवाय कोणत्याच माणसाला समाधान भेटत नाही. विचाराविनं जगलं तर त्या ठिकाणी मनुष्य कसाही जगतो, आणि मग कसेही कर्म घडतात, आणि मग कसंही सुखदुःखाची खिचडी माणसाच्या जीवनामध्ये भोगायला येत असते. आणि म्हणून विचार नाही नर खरं तो जाणावा. ज्या माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाचा विचार नाही, तर तिथं एकनाथ महाराज म्हणतात खर म्हणजे गाढवामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तर त्या पद्धतीनं विचार असणं गरजेचं आहे. हे सगळं कळतं विचाराने कळतं, आणि विचारानेच माणसाला काय होतं, मग समाधान त्या ठिकाणी होत असतं. म्हणून सद्गुरू करावा संत संग सोडवणे धरावा, तर तो विचार विवरावा अंतर्यामी. म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू करावं लागतात. आपल्याला डायरेक्ट शास्त्रातून विचार भेटणार नाही का? नाही भेटायचा. आपली जर पात्रता नसेल तर आपल्याला शास्त्र डायरेक्ट कळत नाही, काही का नाही. आपण मस्त ज्ञानेश्वरी उघडून बसतो, ओवी वाचायला लागलो, पण कळायलाच तयार नाही. चांगदेव बाबाला ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 लिहून दिली, 65 ओव्याची, पण ओव्या वाचल्या 65 काहीच कळलं नाही. डबल पारायण केलं काहीच कळलं नाही. 108 पारायण केले काहीच कळलं नाही. सांगितलं एवढं वाचूनही कळत नाही, गुरुच करावं लागतील. आणि मग चांगदेव महाराज आळंदीला आले आणि मुक्ताबाईचे पाय धरले. महाराज मुक्ताबाईचा कृपा झाली ज्ञानोबरायांची, लगेच कळायला लागले चांगदेव 65 काय लिहिलेलं आहे ते. कधी कधी ही जी वर्माची किल्ली गुरुकडे, कृपेची किल्ली गुरुकडे त्या ठिकाणी असते. आणि म्हणून आपल्याला अज्ञानाचं लावलेलं कुलूप उघडण्याकरता गुरुच्या कृपेची किल्लीची गरज आहे. ती वर्म आहे. अनेक शास्त्र धुंडाळे शिकलो, पण वर्म बाजूला राहिलं, कारण किल्ली नाही. हे कुलूप उघडण्याकरता किल्ली नाही. जेव्हा गुरुकृपेची किल्ली आली, उघडलं कुलूप. तसं सद्गुरू आपले गुरु आहेत महाराज. आज आपल्याला एवढ्या सुंदर प्रकारचं दासबोध समजावून सांगतात, आणि अचानकपणे त्या ठिकाणी ते जवळीचा सारग्रह ते वधून येतात. याचा अर्थ ती किल्ली आहे. ती काय आहे? त्यांच्याकडे किल्ली आहे. आणि ती गुरुकृपेची किल्ली कधी त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये येते? त्यांच्या दारात येऊन बसल्यानंतर येते. सत्संग सोडून धरावा. आणि म्हणून आपल्याला येणं गरजेचं आहे. त्याच्या दारात आलं की ते किल्ली सगळ्याकडे द्यायला तयारच येतं. फक्त आपण आलं पाहिजे. आपण आलं की आपल्या हातामध्ये किल्ली देतात. आणि मग तत्व विचार विवरावा, तत्वाचा विचार त्या ठिकाणी विवरण करावा. अंतर्यामी होण्याकरता तत्वाचा विचाराची त्या ठिकाणी काय आहे? गरज आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण विचार हा नाही केला तर कोणता तरी विचार आपण करणारच येतो. कारण विचार वाचून मनुष्य राहू शकत नाही. प्रत्येक मनुष्य त्या ठिकाणी विचार करतो. चांगला विचार नाही आला तर वाईट का व्हायना पण विचार मनामध्ये येऊन जात असतो. कारण मनुष्याचं जीवन हे विचार प्रधान आहे, पशुचं जीवन हे भोग प्रधान आहे, आणि संतांचं जीवन हे कर्म प्रधान आहे. संत कृतकृत झालेले असले तरी तुमच्या आमच्यासाठी कर्मच करतात. समर्थ रामदास स्वामी साक्षात महारुद्राचा अवतार आहे ते, तरी पण तुमच्या आमच्याकरता परत नाशिकला गेले. तिथं जाऊन 12 वर्षाची तपश्चर्या केली, आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची त्या ठिकाणी उपासना केली. तिथून भारत भ्रमण त्या ठिकाणी केलं. तिथून नंतर त्या ठिकाणी कृष्णा कोयना खोऱ्याला तिकडे राहिले, आणि तिकडं त्या ठिकाणी हा धर्म प्रचार केला. छत्रपती शिवाजी राजांसारखा त्या ठिकाणी स्वराज्याचा हितचिंतक असणाऱ्या राजांना मोठं आध्यात्मिक भौतिक मार्गदर्शन दिलं. आणि अशा पद्धतीनं ते मलेच्छांचं राज्य तिकडं निर्माण झालं होतं. ते अडाणी लोक होते, तर त्या भागामध्ये समर्थ मुद्दाम होऊन गेले. कारण संत जिथं परमार्थ मागा आहे
जिथं त्या ठिकाणी असणारे लोक अज्ञानामध्ये भरलेले त्या भागामध्ये जातात आणि तिथं सगळ्या लोकांना सन्मार्गाने लावतात. समर्थ का तिकडे गेले? काही लोक म्हणतात जांबात्याला त्रास झाला ते पळून गेले. त्याला रामाने सांगितलं तुम्ही कृष्णा कोयना भागाला राहून त्या ठिकाणी स्वराज्य करतात जे काही राजे येणार आहे त्याला एक धर्म उपासना आणि राज उपासना म्हणजे एक राजा आणि त्यांना राजांना लागणारा सद्गुरूची गरज असते. दोन कधी पण या असणाऱ्या जगताच्या घडामोडीमध्ये दोन पुरुषाची गरज असते. एक राज्य शासन करता आणि एक धर्म शासन करता. दोघ जण एकत्र ज्ञानोबांच्या काळामध्ये रामदेव राय राज्य करत होते देवगिरीला आणि ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता रामदेव रायाने त्या ठिकाणी सहकार्य केलं होतं. ज्ञानोबांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे ते यदुराज येऊन उल्हासून म्हणजे देवगिरीला यदुराजांचं राज्य आहे, तिथं रामदेव राय राज्य करतात आणि त्यांच्या राज्यामध्ये मी मराठीतून वाङ्मय लिहितो म्हणून त्या ठिकाणी हा राजा आस्तिक असल्यामुळे मला हे ज्ञानेश्वरी लिहायला सोपं पडलं. जर तिथं राजा शासन करता जर मोगली असता ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानेश्वरी देऊ दिली नसती, धर्मप्रचार करू दिला नसता. पण माऊलींच्या काळामध्ये यादवांचं राज्य होतं, मराठ्यांचं राज्य होतं. ज्ञानोबा मोकळ्या मैदानाने म्हणत होते माझी या मराठाची बोलत होते अमृतातही पैजा जिंकी ऐशी अक्षरे रसिकी मिळाली. माऊली मैदानामध्ये त्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं बोलत होते कारण तो काळ यादवांचा काळ, मराठ्यांचा काळ. जिकडं तिकडं त्या ठिकाणी असणारे हे मराठी साम्राज्य पसरलेलं होतं आणि नंतर मात्र हे त्या ठिकाणी असणारी मोगली सत्ता आली. ज्ञानेश्वर महाराज 1200 शतकात गेल्यानंतर 13व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला. 13व्या शतकाच्या काळामध्ये त्या ठिकाणी आणि नंतर 14व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांच्या शेवटी 14व्या शतकामध्ये मोगलांचं राज्य त्या ठिकाणी आलेलं आहे आणि मग त्यांनी अन्याय अत्याचार जनाला पीडित केलेलं आहे. त्या टायमाला समर्थांचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे आणि समर्थांचा जो अवतार आहे ना तो केवळ मोगली सत्तेमध्ये त्या ठिकाणी झालेला अवतार आहे. शक्यमध्ये 1530 मध्ये आणि सन मध्ये 1608 मध्ये 1600 शक्य 1530 मध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीने असणाऱ्या एकनाथ महाराजांचा ज्ञानोबरायांच्या समर्थांच्या मध्ये जो अवतार आहे तो नाथ महाराजांचा अवतार आहे. आणि जेव्हा त्या ठिकाणी सूर्याजी पंतांना मुलगा झाला कळलं यांचा त्या ठिकाणी संबंध आहे, पाहुण्यांचा संबंध. आणि पैठणची वारी होती आपल्या जांबाबरोबर, महिनावारी पैठणची करायची. सूर्याजी पंत वारीला गेले, मोठ्या मुलाला घेऊन गेले. पहिल्यांदा झाल्यानंतर समर्थांना आनंद वाटला आणि जेव्हा समर्थ झाले नारायण झाला म्हटले, नारायणाला पाहिल्यानंतर लहानपणी आनंद झाल्यानंतर एकनाथ महाराज म्हणजे आता बस, आता आमचा अवतार कार्य संपला, आता नारायण आला ना, ज्या अर्थी नारायण आला त्या अर्थी आम्ही आता जाण्याची तयारी केली. एक ना एक पुरुष या देशाला या राष्ट्राला त्या ठिकाणी संत बहाल करतात आणि त्यांचा अवतार कार्य संपून घेतात. आता नारायण आले त्या ठिकाणी, आता हे स्वामी होणार आहेत, समर्थ होणार आहेत आणि त्या ठिकाणी जगताचं म्हणजे अध्यात्माचं हे निवेदन करतील. आता आम्ही जातो. अशा पद्धतीनं समर्थांच्या काळामध्ये मोठी सत्ता असल्यामुळे समर्थांनी ते पसंत केला तो भाग. तिकडे घडामोडी घडायच्या होत्या, राजाला सहकार्याची गरज होती आणि तसे माणसं तयार करणं गरजेचं होतं. माणसाचे मन अत्यंत त्या ठिकाणी स्वराज्याने भारून जाण्याची गरज होती, स्वराज्य समजावून सांगण्याची गरज होती आणि त्यांचं सहकार्यासाठी त्या ठिकाणी कृष्णा कोयना भागामध्ये त्या असणाऱ्या नद्यांच्या काठामध्ये समर्थ दास डोंगरी राहतो आणि चिंता. समर्थ डोंगरात राहिले, चापत्या गलीमध्ये राहिले नाही का नाही. आणखीनही त्या गलीत गेलं तर भीती वाटते आपल्याला. वरच तिथं आणखी पडका वाडा आहे याचा, काय तो फितूर झालेला आपला मराठ्यांचाच देशमुखच फितूर झालेला होता शिवाजी आपल्या यांना मोगलांना. हा मोरे, चंद्रराव मोरे फितूर झाला आणि तो तिथून सगळ्या गोष्टी त्या याला औरंगजेबला वगैरे त्या ठिकाणी पुरवत होता.
त्याच्या हालचालीवर लक्ष आहे म्हणा. एकांतवास तिथं समर्थ राहिले आणि चंद्रबाबू मोरेच्या हालचाली त्या ठिकाणी सांगितल्या. अशा पद्धतीनं समर्थ संत हे सर्वांगाने त्या ठिकाणी समाजाचा विकास करण्याकरता बहाल झालेले या महाराष्ट्र राज्याला भारताला हे खूप मोठे समर्थ संत सारखे महारत्न बहाल झालेले. आणि म्हणून त्यांनी आपली काळजी त्यांनी इथून केलेली. आंघोळ कशी करायची, दात कशी घासायची, विद्यार्थ्यांनी शाळेत कसं जायचं, अभ्यास कसा करायचा, नीटनाटकं वळण, अक्षर कसं काढायचं कोण सांगायला? आई सांगते काही, बाप सांगतो की त्याला वेळ आहे का? समर्थ आई बापापेक्षा बी सांगितलं काही. महाराज कपडे धुवायचे कसे, वाळू घालायचे कसे, चालायचं कसं, बोलायचं कसं, काय म्हणजे किती त्यांचे हे त्या ठिकाणी असणारे उपकार आहेत. साराचा विचार जर कोण सांगत असेल तर ते फक्त संत सांगू शकतात या जगामध्ये. या जगामध्ये साराचा विचार सांगणार दुसरं कोणी नाही. आणि मनुष्य विचार प्रधान असल्यामुळे संतांचा जर साराचा विचार केला तरच आपल्याला त्या ठिकाणी प्रचिती येईल, आपली काय होईल, आत्मउद्धार त्या ठिकाणी येईल. तो सारांचा विचार सद्गुरू सांगतात, सद्गुरू समर्थ सांगतात आपल्याला. कधी सांगतात? आपण त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तत्व विचाराचा विवरण त्या ठिकाणी आपल्याला देतात. आणि हे बघा म्हणतात, आणि म्हणून त्या ठिकाणी तत्व निर्सोनी जाता आपला आपणची तत्वता आनंद भावे सार्थकता सहजची झाली. तत्वाचं निरसन केल्यानंतर आपणच आपल्याला कळत असतो आपण कोण आहे, काय आहे, कुठून आलं, कुठं जायचंय, काय करायचंय, कशा करता या ठिकाणी आलेलं आहे. विचार न करिता जे केले ते वावगे व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तने पाहिजे आधी. ज्याचा नाही काळा त्याची अवकाळा. घर बांधायचं बांधा भरपूर जागा आहे, आणि बांधलं मध्ये रस्त्यावरच आलं पुढं चलून, अरे म्हणजे बांधलं पण आता पाडावं लागतं कम, म्हणजे रस्त्याचं झालं नाही. तेव्हाच विचार करून कडीला बांधला असतं तर पाडायची गरज होती. म्हणून साध्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. विचार नाही केला, ज्याची ताळा नाही बांधला त्याची काय होत असते, मग अवकाळा त्या ठिकाणी होत असते. म्हणून क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार क्षणोक्षणाला त्या ठिकाणी विचार करायचा. आपण त्या ठिकाणी काय तर सांगितलेलं आहे. विचार न केलेलं कार्य वावगं होतं, व्यर्थ त्या ठिकाणी जातं. म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे. म्हणून मनुष्याचं जीवन विचार प्रधान आहे. 10 वेळेस विचार करा, मग कामाला लागा. विचार पाहिल तो पुरुष, विचार न पाहे तो पशु. आईशी वचने सर्वेसु ठाई उडाला. विचार पाहिन तोच खरा माणूस आहे, आणि विचार न केला कसा बी जगला तर तो पशु आहे. आईशी वचने सर्वेसु ठाई बोलिला. विचार करून जर जीवन जगलो ना, वर्म जवळ समाधानी त्या ठिकाणी जीवन राहतं. काही माणसाच्या मनात काही नसतं, भडकन बोलते, आणि ते भडकन बोलल्यामुळं त्या ठिकाणी सगळं पांगून जातं. कोणीतरी सांगतात त्याच्या मनात काही नाही होत. अहो तो मनात काही नाही, पण तू बोलला ना, तो बोलल्यामुळे पांगलं नाही सगळ्या गोष्टीचं असं. वा काही बोल विचार बोले चालेल. खरंय. म्हणून माणसाच्या जीवनाला खूप बंधन लावलेले आहेत. विचार न करता आपण म्हणतो आपल्या मनात काही नाही, पण आपण खरं बोलत असतो. खरं तरी पाहिजे की बोला, काही हरकत नाही, पण कुठं बोलावं कुठं नाही बोलावं काही त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा पद्धतीनं अचानकपणे बोलल्यानंतर महाभारत का घडलं आहे का नाही. काही तो टाईम काही बोलायचा नव्हता, काय नव्हता. दुर्योधन ती सभा बघायला आला होता, त्याला भ्रम झाला, कारण ती इंद्रसभाच अशी बनवली होती, जिथं भिंत आहे तिथं दरवाजा दिसायचा, आणि जिथं दरवाजा आहे तिथं भिंत दिसायची. आणि मग त्या ठिकाणी तो दरवाजे म्हणून चालला तर ते भिंतीला डोकं त्याचा आपट. वर बसलेल्या होत्या दुसऱ्या मजल्यावर केसवाडी द्रौपदी, काही का नाही. तर त्या ठिकाणी पुन्हा पुढे गेला,
आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी पाण्यासारखी जमीन दिसायली म्हणून त्यांनी वस्त्र वर केलं तर नुसती जमीन होती. तर त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर सपाट जमिनीला खड्डा दिसला आणि म्हणून अशी उडी टाकायला लागली. उडी टाकायला तर ती जमीनच सपाट आणि जिथं खड्डा होता तिथं सरळ चालला पडला खड्ड्यात. आणि स्त्री स्वभावाने साहजिकच हसल्या वरुद्र. वा हो हा. मग द्रौपदी म्हणली आंधळ्याचे पोरं आंधळेच. महाराज मिरची लागली म्हणजे वर्मस्पर्शी झालं, मिरची लागली. शेवटी दुर्योधनच होता ते. तिथं काही बोलला नाही. अपमान झाला त्याचा, समाधान बिघडलं, अपमान झाला. घरी आला. शकुनी मामाला म्हणला आता लागा कामाला. आणि साथ देणारा बी कोण होता? मग शकुनीच होता. साथ देणारा शकुनीच होता. म्हणजे त्याच्याकडे सगळं कूटनीतीच भरलेली होती त्या शकुनी. मग काय कामाला लागले महाराज. आणि मग सज्जनाशी नकळी दुर्जनाची हे सरळ वागून गेले. द्रौपदी बोललेला कोणाला माहिती नाही. कुठं थिंगी पडली हे काही माहित नाही. पेटता पेटता एवढं पेटलो महाभारत युद्ध घडलं. कुठून घडलं? सुरुवातीला थिंगी अगदी छोटी, पण तिनं पेट पेट घेता घेता त्याच्या हृदयामध्ये दाहकता निर्माण झाली आणि त्याचा महाभारत युद्धामध्ये रूपांतर होतं. किती वर्षे पांडवांना बाहेर राहावं लागलं, त्रास करावा लागला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणार. म्हणून विचार करून बोलणे, विचार करून सांगणे, विचार न पाहितो ऐशी वचनी सिद्धांत कारणे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तो विचार लटका नसला पाहिजे, खोटा नसला पाहिजे आणि त्या विचार निरर्थकही नसला पाहिजे, सार्थक असला पाहिजे. नाहीतर काही माणसं उगं निरर्थक त्या ठिकाणी विचार करत असते. अमेरिकेचं काय झालं, पाकिस्तानाचं काय झालं, याचं काय आता तुझं काय होईल ते बघ. तुझं वय झालेलं आहे, तुझं काय होईल ते त्या ठिकाणी बघून घ्या. आणि म्हणून समर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगतात, शिकवतात. विचार प्रधान आपल्याला त्या ठिकाणी बनवतात, शिकवतात. सद्गुरू समर्थांची आपल्यावरती काय आहे मग कृपा आहे. सर्वनमन ध्यास प्रचितीने बांधता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायस करण्याची नवी. निश्चयाचा महामेरू वगैरे त्या ठिकाणी समर्थांनी दिलेले. समर्थ त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांना ही पदवी सगळेजण शिवाजी राजाबद्दल बोलत असताना हेच ओळी म्हणून बोलतात आणि पुन्हा म्हणतात समर्थांची त्यांची भेट झाली नाही. म्हणजे किती त्यांच्या बुद्धीची कीव करा. आणि छत्रपतींना उपाधी देऊन छत्रपतींना मोठं नाव त्यांचं मोठं त्यांना म्हणण्याकरता समर्थाने दिलेल्याच ओळीचा आधार घेतात. निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आदरू, तो हा स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. कोण म्हणलंय? जे म्हणतो समर्थ झाले नाही, त्यांची भेट झाली नाही, त्यांनी दिलेली काही पदवी कोणी क्यू करावं? कोर्टाची पदवी भेट झाली नाही म्हणतात, क्यू करावं लागते नाही. म्हणजे किती लटकं आहे, खोटं आहे किती जगामध्ये, सगळं खोटंच आहे का नाही? त्यांची भेट झाली. समर्थांनी त्यांच्यासाठी आता पुढे आपल्याला समाज लिहिली आहे. नीती धर्म काय, राजकीय धर्म काय त्यांना शिकवलंय, सांगत नाही. शिवाजी महाराजांची तुम्हाला तुकाराम महाराजांची भेट झाली मागणी, त्यांची झाली नाही. ते तर पेशल तिकडंच होते. तुकाराम महाराज तरी उदास होते. ते समजत नव्हते राजा आला काय गेला. हे तर जाणून बुजून राजाचं यांनी अंगीकार केला होता की आपल्याला घडून घ्यायचंय म्हणून, जाणून बुजून. तुकाराम महाराजांच्या गाठ्यात बघा ना, तुम्हाला सांगितलंय का कपडे वाळू घालायचे कसे म्हणून? ते तर म्हणजे तुम्ही काय केलं राहतात तिथं कशाला त्या रांगा पोरा एवढं ते निर्भर तुम्हाला ते मान्य होतं. हे कसं काय? आणि म्हणून हो बरोबर आहे. आणि अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी समर्थांचं काय खूप मोठं त्या ठिकाणी योगदान या भारत देशासाठी त्या ठिकाणी आहे. समर्थ आपल्याला काय करतात? एक समाज आपण घेऊ, दशक दावा हा समाज दावा नुसतं घेऊ.
चराचर नाम श्रीराम समर्थ श्रीराम गगना सारिके ब्रह्मपुत्र उदंड उंचे अंतराळ निपुण निर्वंश सतोजीत श्रीराम त्यास परमात्मा म्हणती आणि नामे नोंदती प्रत्येकाने आली आणि विस्तीर्ण पसरला पैस बोका दाखला उभास निराभास जैसे तैसे श्रीराम चौकडे पातळ तरी अंतची नागी अंतराळी कल्पांतकारी सर्वकाळी संतरीचे नासे श्रीराम ते अचंचळी भाषे चंचळ त्यास नामे पुष्कळ क्रीडा प्रकारे श्रीराम न दिसता नाव जीवने न देखता तुम सांगणे असे जाणया कारणे नामा नाही श्रीराम मूळ माया मूळ प्रकृती मूळ रूप सायसे महती शिवशक्ती नामे तुझी नाना प्रकारे श्रीराम पहिले नाम केले दया आदी ओळखावे दया रूपचिन्ह करिता सोये नामा सरिसे रंगलो नाही